रामकृष्ण हरी. रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ओवीचं चिंतन करतो होतो ती ओवी म्हणजे आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडू कुमारा या ओवीचं चिंतन करत असताना आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांनी हा उपदेश कित्येक हजार वर्षापूर्वी केला. त्यानंतर 700-750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरांनी देखील या ओवीच्या माध्यमातून हा उपदेश केलेला आहे. परंतु आज वर्तमानामध्ये या ओवीचा आपल्या सर्वांना काय फायदा आहे अशा प्रकारचा माझ्या मित्रानं प्रश्न उपस्थित केला. आणि अर्जुन म्हणजे आज कुठं अर्जुन आहे आणि आज कुठं भगवान श्रीकृष्ण आहेत, तर याचं चिंतन आपण विस्तारानं पहिल्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर मांडलं की आज ज्ञानेश्वरीची ही ओवी एका अर्थानं भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे अवतार असलेले ज्ञानेश्वर माऊली आपल्याला त्याच भूमिकेतनं शरीराच्या नश्वरतेबद्दल सांगताहेत. आणि अर्जुन म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. ज्यांची मनाची द्विधावस्था झालेली असते त्यांना अर्जुन म्हटलं गेलं पाहिजे. आणि आजही आपल्या मनाची अवस्था कशी द्विधा झालेली आहे, प्रपंच करावा की परमार्थ करावा आपल्याला काही कळतच नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये मी आपणास तुकडोजी महाराजांची एक रचना ऐकवली, सांगितली आणि त्याच्यातून आपण पाहिलं की तुकडोजी महाराज म्हणाले की प्रपंचही करा आणि परमार्थही करा. आणि याचा मागोवा घेत असताना मी आपल्यासमोर हे ठेवलं की वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी प्रपंच आणि परमार्थ या दोघांचीही सांगड घातलेली आहे. आणि त्याची काही उदाहरणं आपण या ठिकाणी पाहून या ओवीचं चिंतनाचा प्रारंभ आपण केलेला होता. आणि त्याच वेळेला मी आपल्याला सांगितलं की भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हाला आणि मला हे सांगतायत की बाबा रे, माणसाच्या जीवनामध्ये नश्वरता ही स्वभावताच येते. म्हणजे माणसाचा देह हा कसा आहे तर नाशवंत आहे. आणि या नाशवंताबद्दल केवळ भगवान श्रीकृष्णच हे शरीर हे देह स्वभावता नाशवंत आहे असं सांगतात असं नाही. तर त्यानंतरच्या अनेक संतांनी ज्या रचना रचलेल्या आहेत त्या रचनांच्या मध्ये अभंगांच्या मध्ये त्यांनी देहाच्या नश्वरतेच्या संबंधानं विस्तारानं विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो. तो विचारही मला यापुढे आपल्यासमोर ठेवायचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे काकडा भजन म्हटलं जातं त्या काकडा भजनामध्ये एक रचना येते की उठा साधू संत साधा पोले हित, उठा साधू संत साधा पोले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. माझ्या साधू संतांनो जाग व्हा, कारण एकदा का हा देह निघून गेला की मग आपल्याला जे जे काही करायचं होतं भगवंताच्या संबंधानं किंवा सद्गुण विकसित करण्याच्या संबंधानं जे जे काही आपल्याला करायचं होतं ते काही आपण करू शकणार नाही आहेत. म्हणून उठा, लवकरात लवकर उठा आणि आपला नरदेह जोपर्यंत म्हणजे या देहामध्ये प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंतच जे काही चांगलं करायचंय ते करून घ्या अशा प्रकारचा विनवणी संतांनी केलेली आपल्याला दिसून येते. वासुदेवामध्ये देखील संतांनी लिहिलं की गातो वासुदेव मी आई का, चित्त ठाई ठेवोनी भावे एका, डोळे झाकोनी रात्र करू नका, काळ करत्य बैसला लेखा गा, काळ करीत बैसला लेखा गा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. इथं देखील वासुदेव आपल्याला काय सांगतो, ही वासुदेव हे सांगतो की गातो वासुदेव मी आई का,
चित्त ठाई ठेवूनी भावे एका, डोळे झाकोनी रात्र करू नका. काळ करीत बैसला लेखागा. तो कळी काळ काय करतोय, तर क्षणाक्षणाला तुमच्या आयुष्याची गणना करत बसलेला आहे. म्हणून झोपी जाऊ नका, गफलतीमध्ये राहू नका. तर तुम्ही उठा आणि उठून काय करा, तर जे काही तुम्हाला प्राप्त करायचं आहे साध्य, ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही कामाला लागा. अशा प्रकारचं या देहाच्या नश्वरतेची आठवण करून देऊन संतांनी कामाच्या प्रती, ईश्वर प्राप्तीच्या प्रती म्हणा, किंवा चांगुलपणा प्राप्त करण्याच्या प्रती, किंवा आपल्यात खऱ्या अर्थानं माणूसपण निर्माण करण्याच्या प्रती आपल्याला सजग केलेलं या ठिकाणी दिसून येतं. माऊली म्हणाले ना, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. माऊलींनी सांगितलं की जे उपजलेलं आहे ना, त्याचा नाश ठरलेलाच आहे. कारण हे ठरलेलं, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा, हे ठरलेलं घटका यंत्रच आहे. ज्याला ज्याला जन्म आहे त्याला त्याला मृत्यू हा ठरलेलाच आहे. त्याच्यामध्ये सुटका कुणाचीच नाही आहे. म्हणून तर म्हटलं ना, उपजली या पिंडा मरण सांगा ते. ज्यांचा ज्यांचा उपजला, जो जो जन्माला आला, त्याला त्याला त्याच्या सोबतच काही जो दिला गेलेला काळ आहे, त्या काळाच्या नंतर मरण मात्र नक्कीच येणार आहे. म्हणून म्हणतात, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूचिया सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जया जिया परी, किंवा जया परी. हे अर्जुना, भगवान श्रीकृष्ण सांगतात की जन्म काय झालंय, की देहाच्या गावाला आल्याच्या नंतर जन्म मृत्यूचा सोहळा हा होणारच आहे. आणि म्हणून की आता नको नको मी मरणार नाही, नको नको असं नाही म्हणता येत. तर जन्माला आल्याच्या नंतर, देहाच्या गावाला आल्याच्या नंतर मृत्यू हा अटळ आहे, अशा प्रकारचा विचार इथे देखील माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या या ओवीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आपण असं म्हणतो, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या पद्धतीनं संतांनी परोपरीनं आपल्या देहाच्या नाशवंतपणाची आठवण आपल्याला करून दिलेली आहे. आली या संसारा उठा वेग करा. काय म्हणाले संत, आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. अशी कितीतरी वर्णन संतांनी आपल्या अभंग रचनांच्या मधनं केलेलं दिसून येते. एका ठिकाणी संत म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्था जाय चुको नको, जव काळ असे दुरी ठेला. संतांनी सांगितलं की जोपर्यंत हे शरीर तुला साथ देत आहे, जोपर्यंत या शरीरामध्ये ऊर्जा आहे, काम करण्याची धमक आहे ना, तोपर्यंतच तीर्थयात्रेला जाऊ नये. तुला जे जे काही चांगुलपण आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करून घे. कारण एकदा का आपले हे देह गलित गात्र झाला, मग मी हे करतो मग मी ते करतो म्हणालास तरी ते तुला करता येणार नाही आहे. आणि म्हणून म्हटलंय की जव काळा से दुरी ठेला, तव तू हारी गुण गाय वहिला. आणि मग अशा पद्धतीच्या रचना संतांनी या नाशवंताच्या संबंधानं अनेक रचना केलेल्या आहेत. एका ठिकाणी संत म्हणतात, कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ.
हे कधी कळेल आपल्याला? अंतकाळाच्या वेळेला कळेल, पण त्यावेळेला अब क्या पछता कर जब चिडिया चुग गई खेत. आता अंतकाळाच्या वेळेला कळणार आहे की अरे आपण तर आयुष्यामध्ये काहीच केलं नाही, जसं आले तसे निघून गेले, अशी आपली अवस्था झाली. याबद्दल मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. मला वाटतं यापूर्वीच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आलाय की नाही मला माहित नाही, परंतु कहाँ गए तो कहीं भी नहीं और क्या लाया तो कुछ भी नहीं. हा व्हिडिओ बनवतो याच काळामध्ये आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी जी यात्रा भरते त्याला आपण माळेगावची यात्रा म्हणतो. आणि आला तसाच गेला यावरून मला एक दृष्टांत आठवतो की एका माणसानं काटवाडी घोडा चोरून आणला. बरं, चोरून आणला तर आणला, घरी तरी ठेवावं की नाही. त्यानं तो काटवाडी घोडा माळेगावच्या यात्रेमध्ये सकाळी सकाळी विकायला घेऊन गेला. सकाळी 8 वाजता एक जण आला आणि त्याने विचारलं, म्हणले घोडा कसा दिला? तो म्हणला 15,000 रुपयाला दिला. कसा दिला? 15,000 रुपयाला. तर आताची किंमत खूप मोठी आहे, पण एक गोष्टीतला घोडा आहे. केवढ्याला दिला? तर 15,000 रुपयाला दिला. त्याला असं वाटलं की खूप महाग आहे. तो म्हणाला 10,000ला नाही का? ते म्हणाले नाही. दुपारच्याला आणखीन एक जण आला, त्याने विचारलं, म्हणले घोडा केवढ्याला दिला? तर ते म्हणाले की 15,000ला दिला. हा दुपारचं गिराईक म्हणालं 12,000ला नाही का? म्हणाले नाही. संध्याकाळी एक जण आलं, त्यानं विचारलं सायंकाळी येऊन, घोडा केवढ्याला दिला? तो म्हटला 15,000ला दिला. तो म्हटला 15,000ला? मी तर 20,000ला घेतो. आता विकणारा आश्चर्यचकित झाला. म्हणजे मी 15,000ला विकायला तयार आणि याने 20,000ला मागताय, म्हणजे आश्चर्याचीच गोष्ट आहे. म्हणाला घेतो 20,000ला, परंतु घोड्याची चाल कशी आहे, घोडं चलतंय कसं, घोडं पळतंय कसं बघावं लागेल की नाही. तर तो घोडं विकणारा म्हणला काही हरकत नाही बघा. आणि हा 20,000ला घेतो म्हणणारा जो होता, तो जे घोड्यावर बसला घोड्याची चाल बघायला म्हणून जे गेला, तो काही परतच आला नाही. आता हे बिचारा आता येईल मग येईल म्हणून वाट बघत बसलो होतं. तेवढ्यामध्ये सकाळी ज्यानं 10,000ला घोडा मागितला होता, त्याला असं वाटलं सायंकाळच्या वेळेला जरा कमी किमतीमध्ये देईल, म्हणून हे संध्याकाळी येऊन बघते तर काय, हे घोडेवाले एकटंच बसले. त्या घोडेवाल्याकडे बघितलं आणि हा सकाळचं गिराईक म्हटलं, मामा घोडा गेला की काय? मामा घोडा गेला की काय? तो म्हणाला गेला ना. कोणत्या भावात गेला? तर तो म्हणला आणलेल्याच भावात गेला. म्हणजे येतानाही चोरूनच आला होता आणि गेला जातानाही चोरूनच गेला. हे केव्हा कळतं आपल्याला? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पोरे सकळ. संत म्हणाले की बाबा जोपर्यंत हे सकळ सिद्ध आहे तोपर्यंतच ही गोष्ट करून घे. अंतकाळाच्या वेळेला कळून त्याचा काहीही उपयोग नाही आहे. संतांनी सांगितलं किंवा आपल्यालाही अनुभव आहे की प्रत्येक गावामध्ये एखादं गाव असं असू शकतं, कित्येक गावं की ज्या गावामध्ये मंदिरच नाही आहे, पण स्मशान नसलेलं एखादं तरी गाव असेल गाव? असणार नाही. मंदिर नसलेलं गाव तुम्हाला मिळेल, परंतु स्मशान नसलेलं गाव मात्र मिळणार नाहीये. यावरून एक गोष्ट निश्चित होते की मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते कुणालाही टाळता येण्यासारखं नाही आहे. आणि म्हणून मृत्यू येणार आहे, त्यापूर्वीच आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणून संत म्हणाले देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. या देहाला खाण्यासाठी काळोबा टपूनच बसलेला आहे. तेव्हा या काळाच्या तोंडावरती म्हणतात ना, संतांनी सांगितलं की ह्या काळाच्या तोंडावर आम्ही मारू आणि आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला दिलं. बघा ना, ज्ञानेश्वर माऊलींना किती आयुष्य मिळालं? 22 वर्षाचं. तुकाराम महाराजांचं आयुष्य देखील 50च्या मध्ये आहे. कित्येक ही मोठी माणसं आहेत की ज्यांचं आयुष्य फार लांब नाही आहे, परंतु जेवढं आयुष्य मिळालं तेवढ्या आयुष्यामध्ये त्यांनी मात्र मनुष्यत्वाकडनं नारायणाकडे ते गेलेले आहेत. म्हणून असं म्हटलंय ना, नर पशु का होत पनाया नरका कछु नाही होत नर करणी करे तो नरका नारायण होत. अहो कमीत कमी जनावराच्या कातड्याचं काय होऊ शकतं? जोडे तरी बनवले जाऊ शकतात. जनावराच्या हाडाचं काही काम येऊ शकतं, जनावराच्या दातही कामाला येतात. पण माणसाचं एक असं शरीर आहे
की त्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु माणसानं जिवंत असताना जर ठरवलं तर नरक करणी करे तो नरका नारायण होत. परंतु ही वेळेस त्याला कळालं पाहिजे आणि ते कळावं म्हणून संतांनी वेळीच आपल्याला सावध केलं आणि सांगितलं की बाबा रे, सगळं काही केवळ प्रपंचासाठी संसारासाठी करू नको. कारण मुळात संसार कसा आहे? संसार दुःख मूळ आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये सुख कसं आहे? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता येवडे, अशी ही संसाराची अवस्था आहे. आणि म्हणून फार संसार न करता आपण या मृत्यूला लक्षात ठेवून आपलं जीवन जगलं पाहिजे. म्हणून म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया, किंवा एका ठिकाणी म्हटलंय काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाटीची बहीण शेजेची कामिना दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोय रे भले भले तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून ये. या अभंगात सविस्तर वर्णन केलेलं आहे की तुला सोडवणारं जर कोण असेल तर तो परमेश्वर परमात्मा आहे. मग त्याला तुम्ही निर्माता म्हणा, तुम्हाला त्याला काय नाव द्यायचं ते द्या. तुम्हाला जर सोडवणार असेल तर आजच्या आधुनिक भाषेत जर कोणाला बोलायचं झालं तर तुमचं कर्मच तुम्हाला सोडवणार आहे. तुम्हाला नरापासनं नारायण की नरापासनं राक्षस बनवायचं ते तुम्हाला तुमचं कर्म ठरवणार आहे. आणि म्हणून कर्म ऐसा करो है की नाही, की म्हटलंय ना की यह है गीता जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, यह है गीता का ज्ञान. एक अन्य रचनेमध्ये मला वाटतं ज्ञानेश्वर माऊलीच म्हणतात, एशा ते आलिया ओळंगा श्वारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आब्राची सावली जाईल रया. आणि म्हणून आपण वेळीच सावधान झालं पाहिजे. कारण संतांना तुम्हासारख्या जीवांच्या बद्दलची कळ आली आणि म्हणून तर म्हणाले ना, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया. आणि या कळवळ्या पोटी संतांनी या अनेक रचनांच्या मधनं देह नाशवंत आहे, तो कधी जाईल सांगता येत नाहीये. आणि म्हणून जितकं आयुष्य आपल्याला मिळालंय त्या आयुष्यामध्ये आपण निश्चितपणे खऱ्या अर्थानं नीतिमान माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा विचार लक्षात घेतला पाहिजे. आपल्याकडे मदालसा नावाची आई आहे ना, या मदालसा नावाची आई देखील आपल्या लेकराला काय सांगते? मदालसा नावाची आई म्हणते ना, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे तू हरिहरा शरण जाई गोविंदा परिये दे मदालसा सोम जो जो रे बाळा परिये दे मदालसा सोम जो जो रे बाळा. लेकराला पाळण्यात टाकलंय, पाळण्याची दोरी हातामध्ये घेतली आहे आणि मदालसा नावाची आई आपल्या लेकराला म्हणते, बाळा हा देह कसा आहे तर नाशवंत आहे, मलमूत्रानं भरलेला आहे. तेव्हा वेळेच्या आत तू काय कर तर त्या ईश्वराला प्राप्त करण्याचं काम कर. म्हणून मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा स्मरे त्या हरिहरा
शरण जाई गोविंदा. म्हणजे आई देखील त्या काळातली आपल्या लेकराला कसल्या प्रकारचा संस्कार करते आहे, अशा प्रकारचा संस्कार करताना आपल्याला देहाची नश्वरतेची आठवण लेकराला करून देत असताना आपल्याला दिसून येते. हिंदी मधल्या भजनामध्ये असं म्हटलंय की औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गंवा दिया, जिसे पाना था उसको भुला दिया. क्या किया क्या किया. अमृत को छोड़ पीता शराब तू, हरि भजन से मोह मोड़ा. क्या क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गंवा दिया, जिसे पाना था उसको छोड़ दिया. क्या किया क्या किया. पैसों के खातिर करता मिलावट, पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और नेति को छोड़ दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गंवा दिया. आता मी सांगितल्याप्रमाणे या पद्धतीनं आयुष्य आपल्याला कशासाठी मिळालं होतं? दारू पिण्यासाठी? आयुष्य आपल्याला कशासाठी मिळालं होतं? चोरी करण्यासाठी? आयुष्य आपल्याला कशासाठी मिळालं होतं? हिंसाचार करण्यासाठी? भ्रष्टाचार करण्यासाठी? तर नाही. आयुष्याच्या चिंतने सचिदानंद पदवी घेणे, याच्यासाठी आयुष्य मिळालं होतं. परंतु तुला त्या आयुष्याचं महत्त्व कळालं नाही, असं हिंदीतल्या संतांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नामदेव महाराजांची एक रचना अभंग तर फारच सुंदर आहे. आपल्या सगळ्यांचे डोळे उघडावेत अशा पद्धतीचा आहे. त्यांनी अशी कल्पना मांडलेली आहे की जेव्हा एखादा माणूस मरतो आणि स्मशानामध्ये त्याला अग्नी दिला जातो आणि माणसं जेव्हा परत निघून जातात आणि हा एकटाच स्मशानामध्ये जळायला लागतो, त्यावेळेसचं चित्र नामदेव महाराज या अभंगातनं व्यक्त करताना दिसतात. ते म्हणतात, अंतकाळी मी परदेशी, ऐसे जाणोनी मानसी, मनवोनी ऋषिकेशी, शरण तुझसी मी आलो, नवमास गर्भवासी, कष्ट झाले त्या मातेसी, तीही निष्ठुर झाली कैसी, अंती दूरी राहिली. मग बहीण बंधूचा कळवळा, हे तू जानसी दयाळा, जेव्हा लागली यमशृंखला, तेव्हा दूरी राहिली. इष्ट आले मित्र आले, तेही स्मशानी परतले, शेखी टाकोनी या गेले, मज लागी स्मशानी, ऐसा जानोनी निर्धार, मग मज आला गहीवर, दाही दिशा अंधकार, मग मज काही न सुचे, ऐसा जाणून निर्वाण पाही, मनुष्य जन्म मागुता नाही, नामा मने तुझे पायी, ठाव देई विठोबा. काय म्हणतो ही रचना नामदेव महाराजांची?
की ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं ते आई वडील देखील, पत्नी देखील, कोणीच आपल्याजवळ राहत नाही. सगळे सोयरे देखील आपल्याजवळ येतात आणि वेळ झाली, स्मशानामध्ये भडागणी दिली की सगळे निघून जातात. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यामुळं मी काय केलं तर तुला शरण आलेलो आहे. अशा पद्धतीनं माणसाच्या जीवनाच्या नश्वरतेचं वर्णन नामदेव महाराज इथं करताना आपल्याला दिसून येतात. एका ठिकाणी असं म्हटलं नाही की देशवेश नवे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी, कोटे स्थिर राहिलो, पाय डोळे म्हणता माझे, तेही कैसे मोकलिलो, परदेशी नाही कोणी, अंध पांगोळ झालो, आता माझी खरी चिंता, दान देई भगवंता, आता वाटीपोटी नाही कोणी, फिरवी सज्जन संता. काय म्हटलं की आपलं कोणीच नाही आहे आणि त्यामुळं या गोष्टीची जाणीव ठेवून आपण वेळीच सहाय्य झालं पाहिजे. म्हणून मग ते न चले काही, सत्ता संपत्ती राहे ठाईचे ठाई. नाही माझ्याकडे एवढी सत्ता आहे, मी ह्या राज्याचा या पदावर आहे, मी केंद्रामध्ये एवढ्या मोठ्या मंत्रिपदावर नाही, माझ्याकडे इतकी मोठी संपत्ती आहे, मग मला काय होणार आहे असं नाही. काय सांगितलं संतांनी, मग ते न चले काही, सत्ता संपत्ती राहे ठाईचे ठाई. कित्येक करोड ची संपत्ती असणारे लोक तुम्हाला माहिती आहे की चलत चलत निघून गेले ना हो. टाटाचा वारसदार म्हणून ज्या मिस्त्रीचा उल्लेख करतो आपल्याला माहिती आहे की अपघातामध्ये चलत चलत निघून गेले. करोडीची संपत्ती. सत्ताधारी देखील आपण बघितले की किती मोठे मोठे नेते मंडळी कुठेतरी ॲक्सिडेंट होतो आणि ते आपल्याला सोडून निघून जातात. म्हणून सत्ता संपत्ती राहे ठाईचे ठाई, त्याचा काहीही उपयोग होत नाही आहे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे असं त्यांना म्हणायचं. अलेक्झांडर ग्रेट, जगज्जेता, त्याचं उदाहरण सांगितलं जातं की त्याला मृत्यूला 1च तास उरलेला होता आणि अशा वेळेमध्ये त्याची इच्छा होती आईला भेटावं म्हणून, आणि म्हणून तो आईला भेटायला निघाला. पण आईला भेटण्यासाठी त्याला 4 तास लागणार होते आणि मृत्यू तर 1च तासावर आलेला होता. आता आईला भेटायचं तर कसं, तर त्यावेळेला तो असं म्हणाला की मला माझ्या आईला भेटायची साठी मला 4 तास आयुष्य द्या, मी माझं आयुष्यभर जेवढं जिंकलंय तेवढं मी सगळं आपल्याला देऊन टाकायला तयार आहे. परंतु आपल्याला माहित असेल की एवढं सगळं सांगितल्याच्या नंतर देखील मृत्यूनं सोडलं का हो त्याला? सोडलेलं नाही आहे. जगाला जिंकणारा अलेक्झांडर, परंतु मृत्यूच्या पुढे मात्र त्याला पराभूत व्हावं लागलं. म्हणून मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली आहे. म्हणून म्हटलं ना, मारिती तोडीती छोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, रंक होती राजे यमाची ये घरी, आचरणे बरी नाही म्हणून. संतांनी याची आठवण दिली की जर आपण आचरण चांगलं नाही ठेवलं तर तुम्हाला मला असं वाटतं की मग दुःख भोगावं लागेल. त्यासाठी आपलं आचरण चांगलं ठेवा, अशा पद्धतीचा विचार मांडला. संत म्हणाले, माय पाळी संसारी परलोकी राहे दुरी, माय पाळी संसारी परलोकी राहे दुरी, अंतरीचा कळवळा करीतसे प्रतिपाळा, तैसा नवेसी अनंता काळावरी तुझी सत्ता. असं वर्णन खूप तुम्हाला मला रचना संतांच्या सांगता येतील आणि या बाबतीतला विचार आपण डोळ्यासमोर ठेवून, हा देह नाशवंत आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ना त्या पद्धतीनं, हा देह नाशवंत आहे आणि पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे. हा बुडबुडा कधी फुटेल असं म्हणतात ना, घास घे तोंडी नाही सत्ता. ताटातला घास आपल्या तोंडामध्ये आपण टाकू इतकं देखील आपल्या हातामध्ये नाही आहे. आणि त्यामुळं आपण जे काही अहंकार करतो, मी कोणीतरी आहे, मी असा आहे, मी तसा आहे,
तर हा सगळं सोडलं पाहिजे आणि माणूस म्हणून मला त्या निर्मात्यानं जन्माला घातलेला आहे. तर माणूस म्हणून माझी काय कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य मी पार पाडतोय की नाही. जर मला ईश्वरच मान्य नसेल तर कमीत कमी मूल्य तरी नीतिमूल्य तरी मान्य असतील ना. शेवटी ही मूल्य आपल्या आयुष्यामध्ये उतरविणं हे देखील देव न मानता देव बनण्याचा मार्ग आहे. तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, परंतु चांगला माणूस बनण्यासाठी मृत्यूचं सतत आपण स्मरण ठेवलं पाहिजे. अरे माणसा, तू मृत्यूला विसरू नकोस, कारण मृत्यू आहे ही गोष्ट जर आपण डोळ्यासमोर ठेवून जगत राहिलो तर माणसाच्या हातून मला असं वाटतं की दुराचार, वेगवेगळ्या प्रकारच्या अनैतिक गोष्टी घडणार नाहीत आणि माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे काही लागतं त्याची निश्चितपणे जाणीव राहील. याच अर्थाने या ठिकाणी या देहाच्या नश्वरतेचं चिंतन आपण केलेलं आहे. मुळात ओवीमध्ये जे चिंतन आले ते चिंतन अर्जुनाला कार्यप्रवृत्त करण्यासाठी होतं, पण आजच्या अर्जुनाला कार्यप्रवृत्त करायचं म्हणजे त्याला अनितीकडून नीतीकडे घेऊन जायचं आहे. आजच्या अर्जुनाला कार्यप्रवृत्त करायचं म्हणजे या समाजव्यवस्थेमध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत, ज्यामुळे मानवाचा दानव व्हायला लागलेला आहे, तर ते दानवाकडनं मानवाकडं घेऊन जाण्यासाठी, ईश्वरनिष्ठांची मानदियाळी निर्माण करण्यासाठी मला असं वाटतं की आजच्या अर्जुनाला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून त्याला त्याच्या मृत्यूची आठवण करून देणं गरजेचं आहे. त्यासाठीच हे सगळं संतांच्या साहित्यातल्या रचनांचा मला असं वाटतं की उदाहरणं आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून ठेवलेली आहेत. बाकी हा विषय आपण तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून राहिलेला विषय पाहणार आहोत. आज या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा या ठिकाणी या ठिकाणी विनंती करतो की आपण अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओंचं वेळोवेळी श्रवण करावं आणि त्यातून माझ्यासह आपण सगळ्यांनी बोध घ्यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी बालक बोले बोबडे बोली याने याप्रमाणे काही चुकत असेल तर आपण सगळ्यांनी मोठ्या अंतकरणाने क्षमा करावी अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या पुरतं या व्हिडिओ पुरतं वाणीला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी.